तर मित्रांनो, मैत्रिणींनो आणि बाकीच्यांनो पण नमस्कार. आज आहे डे 3 गणेश उत्सवाचा. तर आज आपण गणपती बाप्पासाठी जे काही नैवेद्य करणार आहोत ते तुम्हाला दाखवणार आहोत. खादाड खाऊ या आपल्या सेगमेंटमध्ये. तुम्हाला हे व्हिडिओज कसे वाटतात मला प्लीज सांगा. जर आवडले तर मला कळवा. मला कसं कळणार आहे तुम्हाला आवडत आहे नाही आवडत आहे. आपण आता आपल्या मेन्यूमध्ये डायव्हिंग करूया. तर आपले जे सुशेफ आहेत त्यांनी ऑलरेडी तयारी चालू केलेली आहे ॲज युजल. तर ते खूप हेल्प करतात. तर आळूची वडी तळलेली, कारण मला तळलेली खूप आवडते, ही बनवली जात आहे. त्यासाठी इथे घेतलेलं दिसतंय बेसन. अजून काय मिक्स केलं त्यात? सॉल्ट, हळद, तिखट, ओवा, धना जिरा पावडर आणि चिंच आणि गूळ. ओ, दिस इज न्यू फॉर मी. चिंच आणि गुळ. आजचा आपला मेन्यू आहे. आपण करणार आहोत भेंडीची भाजी, त्याच्यानंतर आळूची वडी तळलेली, आणि स्वीटमध्ये आपण एक वेगळी गोष्ट करणार आहोत जी आहे, त्याला नाव काय मला माहीत नाही. मला आठवतं की लहानपणी माझी बहीण ही डिश बनवायची. तर आपण ती डिश बनवू, कारण जेवायला आपण आपल्या बहिणीला बोलवलेलं आहे. तर बघू, तिला आल्यावर विचारू की काय आवडतंय का नाही. आणि नाव पण केळाचं, इट्स समथिंग रिलेटेड टू बनाना, मला नाव नाही माहिती, बट इट टेस्ट रिअली गुड. ते पण तुम्हाला दाखवू आपण. तर बेसन आपलं रेडी आहे, बेसन आणि त्याचं मिश्रण. तर हे आता आपण लावणार आहोत या आळूच्या पानाला. थोडीशी घट्ट कन्सिस्टन्सी. अजून का? नाही, म्हणजे ते असं लागतं. अच्छा, म्हणजे हे असं घट्ट पाहिजे असं. ओ वाव, ग्रेप. तर असं आळूच्या पानाला रंगपंचमी खेळून घ्या त्याच्याबरोबर. फोल्ड करायचं. दिस इज ऑल्सो फर्स्ट टाइम आय एम डूइंग इट. ओके, चिटकायसाठी वाव, फेविकॉल. जे पुटपुट ते असते मोठ्याने पुटपुट. असं फोल्ड करून घेतला ना की व्यवस्थित रोल होतं. आणि थोडं बेसन लावायचं म्हणजे ते स्टिक होईल व्यवस्थित, असं मला वाटतंय बघ, कारण मी पण फर्स्ट टाइम करते. चांगले वाटतंय. मित्रांनो, आळूची मेन आपली आता हे रेडी आहे. याला आपण आता स्टीम करूया. आळूची वडी स्टीम करण्यासाठी आपल्याकडे आहे मोमोचं भांड. तर मित्रांनो, हे मोमोचं भांड आपण घेऊन आलो आहोत हिमाचल प्रदेशवरून, जिथे आपण रोड ट्रिप केली होती. येस मित्रांनो, यू हर्ड इट राईट. पुणे ते हिमाचल आपण रोड ट्रिप केली होती, आणि त्या सेगमेंटचं आपलं नाव आहे इंडिया ऑन व्हील्स. तुम्ही जाऊन बघू शकता ते सगळे व्हिडिओज. बरेच त्यातले व्हिडिओज आपण टाकलेले आहेत. आणि बघा, हे मल्टीपर्पज स्टीमर जे आहे ते आज आपण आळूची वडीसाठी यूज करूयात. आपण थोडंसं तूप लावून घेतलंय म्हणून की चिटकू नये आपलं. आळूची वडी आपली स्टीम होत आहे. तोपर्यंत आपण आपली जी स्वीट डिश आहे ती चालू करू. तर स्वीट डिशसाठी आपल्याला लागणार आहे खूप सारी केळी. तर आपण आता केळी सोलू. ओके मित्रांनो, पुढच्या आता आपल्या भाजीसाठी आपण भेंडी कापून घेऊया. भेंडीची भाजी करून घेऊया. भेंडीमध्ये थोडंसं मीठ, थोडंसं काळी मिरी आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. आपले पाहुणे आलेत त्यामुळे आता ब्लॉग कमी झालेला आहे. पाहुणे आपले लेट झालेत, बट तरी आपल्याला, अरे पाहुणे, तरी आम्हाला कुकिंगला थोडा उशीर होत आहे, बट चालायचं.
ही आता शिजवलेली आळूची वडी आपण थोड्या फ्रीजमध्ये सांगितलं, सॉरी माय बॅड, फ्रीझरमध्ये नाही फ्रीजमध्ये ठेवूया शेफच्या सांगण्याप्रमाणे. ही भाजी ऑलमोस्ट होत आलेली आहे. आता स्वीट डिशसाठी आपण हे जे आपलं आहे त्याला काढून घेऊया. त्या खोबऱ्याला आपण मिक्सरमधनं काढून घेऊया. खोबरं मस्त रोस्ट आणि ग्राइंड झालं आहे. याला आपण आता तुपामध्ये नंतर तळू. ह्याच्यात आपण स्वीटसाठी साखर नाही, डायरेक्टली हे जे पेढे आहेत तर पेढे टाकणार आहे, कारण ते हे नॉर्मल प्लेन माव्याचे पेढे आहेत. तर या माव्याच्या पेढ्यांनी एक छान फ्लेवर येतो या स्वीट डिशला, ते आपण यात वापरणार आहोत. स्वीट डिश आपण चालू करत आहोत, त्यासाठी खूप सारं तूप टाकून घ्या एका पॅनमध्ये. तूप खूप महत्त्वाचं आहे, कारण तुपात ते भाजलं गेलं पाहिजे सगळं व्यवस्थित. आता आपण टाकूया आपलं खोबरं. सेकंड स्टेपमध्ये ह्याच्यात सगळी आपली केळी टाकून घ्या. याला आता थोडंसं आपण हलवून घेऊ आणि ह्याच्यात टाकू पेढा आणि दुधाचं मिश्रण. मिक्सरमधनं काढू, थोडंसं दूध टाकलं आपण या मिश्रणामध्ये टाकूया. स्वीट डिश आपली रेडी आहे. ही स्वीट डिश आहे का? वा, काय ते? तुला आठवत नाही ते? नाही. अच्छा, केळ्याचं ते. ओके. मस्त मस्त. काय म्हणतात त्याला, त्याचं नावच मला आठवत नव्हतं. माहित नाही काय म्हणतात, पण आपण असंच करायचं ते. हा, त्याला काहीतरी म्हणजे कस्टर्ड फिस्टर्ड असं म्हणता येईल त्याला. तो मित्रांनो, ह्याला आज आपण नाव दिलेलं आहे, ह्याला आपण म्हणू आजपासून बनाना कस्टर्ड. बनाना पुडिंग पण म्हणू. आपण अशी कापून घेतलेली आहे आणि तिला आता तळणार आहोत. ओके गाईज, कसं वाटलं? सजलेली थाळी मस्त. 50 रुपये काटो सबका. स्वीट एक नंबर. लहानपणीची आठवण आली. मस्त. आळूची वडी छान झाली आहे. जबरदस्त. ओके. सगळं काय. एवढी वाट बघून जे जेवण ओके, सुशेफ पण जेवायला बसलेले आहेत. आपण पण आता जेवायला येऊ मित्रांनो, आणि तुम्हाला सांगतो खाऊन कसं झालं जेवण. बीट मध्ये काय काय मिक्स केलं? मस्त लागतं. बीट मध्ये मिक्स केलं आहे लिंबू आणि चाट मसाला आणि थोडाफार जे काय हाताचा चव जे काय असेल ती. आळूची वडी जस्ट मी खाल्लेली आहे. हा 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 हा, फारच छान, अप्रतिम. मित्रांनो, भेंडी मी खाल्लेली आहे, सगळं एकदम ओके झालेलं आहे. स्वीट डिश फक्त खायची राहिली आहे, पण वासावरनं तर ती चांगली वाटते. हे फारच तुक्काछाट जेवण होतं ह्या 3 दिवसांचं, कारण आपण न चव घेता देवाला नैवेद्य दाखवायचं म्हणून असंच वासावर बिसावर सगळं चाललेलं आहे. पण ऑल गोईंग गुड सो फार. होपफुली हा व्हिडिओ पण उद्या सकाळी येईल तुम्हाला. 4था दिवस तुम्ही चालू करता, 3ऱ्या दिवसाचा आमचा व्हिडिओ आलेला असेल. तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात आम्हाला सांगत राहा, कारण आम्हाला कळतच नाही आहे की आम्ही मग एवढी मेहनत करतोय तर कोणी बघतंय का नाही. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गेम मॅच खादाड खाऊ. ओके, बाय. गणपती बाप्पा मोरया. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्वयं नित्यं आयुष्मामार्थसिद्धे प्रथमोदकतुण्डं चं एकदन्तं द्वितीयं तृतीयकृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थं लम्बोदरं पञ्चमं च सहस्रवीरणमेव च सप्तं विघ्नराजं धूम्रवर्णं तथासौ नवं बालचन्द्रं चं दशमस्तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशे तु गजाननः द्वादशैतानि नामानि निसर्गयोपनिधनं न च विघ्नभयं सर्वसिद्धिकर प्रभो विद्यार्थी लभते विद्याधनार्थी लाभते धनं पुत्रार्थी लाभते पुत्र मोक्षार्थी लाभते गति जपे गणपति स्तोत्र शरणे वासे स्वयं
सवय सरण सिद्धींच लाभते मात्र संशय अष्टवक्र ब्राह्मणेश शिवाय समर्पणे तस्य विद्या भवे सर्वात्रे शस्त्रोक्त साधका इति श्रीकृष्णासनाम श्री गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया उंदीर मामा की जय